म्हणतात ना, किती काही फाटलं कपडं किती असलं ढिगर लावलं की तो फाटकाच दिसतंय. भाऊ कुठं कुठं मी प्रयत्न नाही केला, जिथे जिथे प्रयत्न केला ना भाऊ तिथं तिथं श्रीमंताच्या मुलीच होत्या. पण भाऊ आता तरी मी तिथं जाऊन एखादी मुलगी श्रीमंताच्या घरची पटवूनच ठेवतो. पण काय करू, श्रीमंताच्या एकटीच नोकरी आहे माझी. आता एखादी मुलगी भेटली ना तिला पटवूनच टाकतो, गवटूनच टाकतो तिला. पाहिली ना, पाहिली, पण बाई तुझ्यासारखी नाही पाहिली. काय पांघा, काय चाल, शरीर यष्टी, परमेश्वरानं तिला बनवलं असं फक्त माझ्यासाठी. परमेश्वरानं बनवलं खास माझ्यासाठी असं म्हणलो बाई. मी काय म्हणतो, एकटीच आहेस का बाई? होय, आई वडील लहानपणी अपघातात वारले. उदरनिर्वाहासाठी नाचगाणं करते. बरं मला एक सांग, तू इथं काय करतोस? तुझं नाव काय? माझे नाव, माझे नाव मोचा चाटे, मोरेश्वर चारू दत्त चाटे म्हणजे मोचा चाटे. असं म्हणजे शॉर्टकट मध्ये मोचा चाटे. बरं वाटलं. या अगोदर आपण कधी भेटलो का? मला माहित नाही, पण बाई तुम्हाला भेटले असतील तर मला माहित नाही. अरे बाई, ते काय झालं, मी जात असताना हिरोजा माझ्या कारची ना खूपच खराब झाली बाई. नवीन नवीन कंपन्याच्या नवीन नवीन कारची किक बिघडली असेल. अरे ते जाऊ द्या बरं, तुमच्या जाऊ द्या. काय झालं, पण मी इकडे यासाठी आलो, एखादी टॅक्सी टुक्सीचा जुगाड आहे का? काही जुगाड आहे? पण तुमचं काय सुरू आहे इकडे गुलुगुलू? आपण तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणतं काम करता? सांगतो सांगतो सांगतो. हा बगीचा कोणाचा आहे? माझ्या बापाचा. नागपूरच्या महाराज बाग कोणाचा आहे? माझ्या बापाचा. मी फुलचंद रूपचंद झुंझुनवाला केमिकल, झुंझुनवाला ट्रान्सपोर्ट, झुंझुनवाला कंस्ट्रक्शन, इतरही कंपन्या आहेत माझ्या. या मोठ्या आहेत आणि या सगळ्या कंपन्याचा भाग सोपवून माझा बाप
वर्षातून पाणी कसा पाडायचा याच्या शोध घेण्याकरिता हिमालयात तपस्या करायला गेले आहे. एवढी सगळी आहेत पण मी म्हणतो काही जागा जमीन आहे का भाऊ? अबे कास्तकारी म्हणायची, कास्तकारी. किती एकर आहे भाऊ? सांगतो सबर ठेव थोडसा. 101 एकराचे घाटे आहेत माझे.